मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज झालेले छगन भुजबळ आता राष्ट्रवादीच्या बॅनरवरून देखील दिसेनासे होऊ लागलेत। मंत्रिपदाची लॉटरी लागलेल्या राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटेंच्या स्वागतासाठी नाशकात बॅनर लावण्यात आले, मात्र त्यावरून छगन भुजबळांचा फोटो हा हटवण्यात आलाय। उलट छगन भुजबळांचे कट्टर राजकीय वैरी सुहास कांदेंना बॅनरवर स्थान देण्यात आले। कृषी मंत्री झालेल्या माणिकराव कोकाटेंच्या समर्थकांसाठी भुजबळ परके आणि सुहास कांदे लाडके झालेत का असा प्रश्न या बॅनरच्या नंतर उपस्थित होत आहे। यावर माणिकराव कोकाटे काय म्हणतात पाहूया। अनेक बॅनरवर जे ते भुजबळांचा फोटो त्या ठिकाणी दिसत नाहीये। आपलं आणि भुजबळांचं जे वैर आहे ते पुन्हा एकदा अधोरेखित होते असं म्हणता येईल? नाही, वैर नाही म्हणता येणार। मी या अगोदर सांगितलेले मतभेद आहेत, असतील माझे, त्यांचे असतातच मतभेद, कोणाशी नाही, सर्वांशी मतभेद आहेत, माझ्या घरच्यांशी पण आहेत। मतभेद असणं साहजिक आहे, फार मोठी गोष्ट नाहीये। परंतु आता ते बॅनर जे लावले त्या कार्यकर्त्यांनी लावले, त्यांनी कोणाचे फोटो टाकायचे नाही टाकायचे तो त्यांचा अधिकार आहे। ते काय मला विचारून टाकले नाही, मला विचारलं असतं तर मी सांगितलं असतं भुजबळांचा फोटो टाका। मात्र भुजबळांचे राजकीय कट्टर विरोधक समजले जाणारे सुहास कांदे यांचा बॅनर आपल्या ठिकाणी जो फोटो आहे तो बॅनरवर पाहायला मिळतोय, मात्र भुजबळांचा दिसत नाही। मला माहित नाही कोणी लावले, त्यांच्या लोकांनी लावले असतील, कोणी लावले असतील। बाहेरचे लोक, कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य, ते लावू शकतात कोणाचे फोटो, त्यांना जे योग्य वाटतं ते करतात। दरम्यान दुश्मन का दुश्मन दोस्त या म्हणीचा प्रत्यय नाशिक जिल्ह्यात आल्याचं पाहायला मिळालं। छगन भुजबळांविरोधात नाशिक जिल्ह्यातील 2 माणिकराव एकत्र आल्याची चर्चा सध्या जोर धरते। भुजबळांचे कट्टर विरोधक माणिकराव शिंदेंनी माणिकराव कोकाटेंची भेट घेतली। यंदाच्या विधानसभेत छगन भुजबळांनी माणिकराव शिंदेंचा पराभव केला होता। तेच माणिकराव शिंदे आता माणिकराव कोकाटेंचा भव्य नागरी सत्कार करणार आहेत। तर आपल्याकडून भुजबळांचा पराभव होण्यापेक्षा राज्यात सत्ता येऊनही भुजबळांना मंत्रिपद न मिळणं याला नियतीचे जास्त महत्व दिल्याचा खोचक टोला माणिकराव शिंदेंनी लगावला। खूप आनंद झालेला आहे। आज मला असं वाटतं की 18.5 वर्षानंतर मंत्रीपद हे, म्हणजे जो पहिल्यांदा मतदान केलं असेल त्याला वाटलं असेल की मंत्री कसा असतो, जनतेतला मंत्री असतो, हे आज निश्चितपणे या ठिकाणी असलेल्या गर्दीवरनं अनुभवायला मिळालं। मला असं वाटतं माझ्या हातून पराभूत होण्यापेक्षा राज्यामध्ये सत्ता येऊन त्यांचं मंत्रिपद जाणं याला जास्त नियतीने महत्व दिलं, म्हणून दुसऱ्या माणिकरावच्या हातून हे घडलं असावं असं मला वाटतं। छगन भुजबळ आणि माणिकराव कोकाटेंमधलं नेमकं वैर काय आहे ते देखील आपण पाहूया। कोकाटे भुजबळांविरोधात उघडपणे काम करणारे नेते अशी त्यांची चर्चा आहे। लोकसभेत कोकाटेंची समीर भुजबळांविरोधात भूमिका पाहायला मिळाली होती। भुजबळांची भूमिका मराठा विरोधी असल्याचा कोकाटेंकडून आरोप केला गेला आहे। भुजबळांना विरोध करत कोकाटेंनी भाजपात प्रवेश केला होता, मात्र शरद पवार आणि अजित पवारांच्या मध्यस्थीनं पुन्हा त्यांची घरवापसी झाली। भुजबळांना शह देण्यासाठी कोकाटेंना वजनदार खातं देत त्यांना ताकद देण्याचा हा प्रयत्न केला गेलाय का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे। महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळातून छगन भुजबळांना डावलल्यानंतर आता ओबीसी नेते एकत्र आलेत। ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंसह इतर काही नेते भुजबळांच्या निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी पोहोचले। यावेळेला त्यांनी भुजबळांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली। ओबीसी नेत्यांसोबत छगन भुजबळांची बैठक सुरू आहे। दरम्यान मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या भुजबळांनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून भूमिका घेणार असल्याचं सांगितलं होतं। त्यामुळे आता ओबीसी नेत्यांसोबत काय चर्चा होते आणि आगामी काळात भुजबळ काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। अजय माने आपल्या सोबत आहे। अजय, छगन भुजबळ आणि ओबीसी नेत्यांची सध्या बैठक सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून भुजबळांचा एकंदरीतच पवित्रा पाहता भुजबळ काय नेमका निर्णय घेऊ शकतात असं या सगळ्या बैठकीतल्या चर्चेवरून समजतंय। दीपक, आपण जर पाहिलं तर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर नाराजी नाट्य जे ते राष्ट्रवादी किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा सुरू झालेलं पाहायला मिळत होतं। त्याच्यानंतर भुजबळांनी जे आहे त्या थेट
उघड भूमिका मांडल्या होत्या आणि त्यांनी असंही म्हटलं होतं की मी संघटनांना भेटणार आहे, ओबीसी नेत्यांना भेटणार आणि त्याच्यानंतर माझी भूमिका जी आहे ती जाहीररित्या मांडू. तसंच आम्ही ओबीसीचे एल्गार मेळावे सुद्धा घेणार आहोत आणि त्याच पार्श्वभूमीवर आज खरं तर ओबीसी नेत्यांची प्रकाश शेंडगे असतील, ससाने असतील, माने असतील, पाटील असतील, अशा अनेक ओबीसी नेत्यांची बैठक जी आहे ती मुंबई महिला विकास मंडळाच्या इथे पार पडली आणि त्याच्यानंतर ही सगळी नेते मंडळी जी आहे ती थेट छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि आता ह्या ओबीसी नेत्यांसोबत छगन भुजबळ यांची बैठक पार पडणार आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांनी घेतलेला निर्णय, त्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चा या आधी छगन भुजबळ यांना सांगितल्या जातील. त्याच्यानंतर सल्लामसलत करून मग छगन भुजबळ त्यांची नेमकी पुढची भूमिका काय असणार आहे हे सांगतील. कारण की या आधी ज्यावेळेस छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर आपल्या प्रतिक्रिया मांडल्या किंवा त्यांची जी काही नाराजी आहे ती बोलून दाखवली, त्यावेळेस ते म्हटले होते की मी संघटना आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करेल आणि त्याच्यानंतर माझी भूमिका जी आहे ती जाहीररित्या मांडेल. त्यामुळे आज नेमके ह्या बैठकीत काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यासोबतच ओबीसी नेत्यांचा भुजबळांसाठी एकंदरीत काय पुढचा प्लॅनिंग असणार आहे, त्यांनी भुजबळांसाठी काय करायचं ठरवले हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की असं म्हटलं जाते 17 ओबीसी नेते मंत्रिमंडळात आहेत, पण ह्या ओबीसी नेत्यांचं म्हणणं असं आहे की जो महत्त्वाचा नेता, स्वाभाविकच एकंदरीतच या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. छगन भुजबळ आणि ओबीसी नेत्यांमध्ये कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होते, पुढची रणनीती काय असते पाहणं महत्त्वाचं असेल. अजय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.